हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा जगताय ना. आज आपण कोलंबीची बिर्याणी बघणार आहोत. अगदी साधी सोपी पटकन. कंटाळा आला बिर्याणी बनवायची. सगळ्यांना बिर्याणी बनवायची म्हणजे खूप मोठं वाटतं, पण काही नसतं. अगदी साधी. बघा, 4-5 कांदे घ्यायचे. मोठे असले 4 घ्या. लहान ही अगदी 4 माणसांना भरपूर होते. काहीही वेगळं न घेता, चपाती वगैरे न घेता नुसती बिर्याणी 4 माणसांना भरपूर होते. 1/2 किलो तांदूळ घेतले, बासमती तांदूळ घेतले, धुवून ठेवलेले एक 15-20 मिनटं. आता छान, जर तुम्ही बासमती तांदूळ 2 कप घेताय तर 5 कप पाणी ठेवा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घाला, मीठ घाला आणि गरम मसाले घाला. कुठलेही गरम मसाले घाला, काळी मिरी घाला, लवंग घाला, दालचीन घाला, काहीही घाला. छान उकळी आली मस्त की त्याच्यामध्ये आपण धुतलेले आपले बासमती तांदूळ घालायचे. सोपी साधी बिर्याणी आहे. बिर्याणी म्हटल्यावर फार मोठं काहीही नाही. जसं आपण काही प्रोग्रामला कसं बिर्याणी ठेवलं की काम मिटलं, तसं आहे. बिर्याणी केली की काम मिटलं. छान उभा आपण 5 कांदे घेतले, 4 कांदे घेतले. 2 कांदे तुम्ही तळून घ्या आणि 2 कांदे कापून ग्रेव्हीला घ्या. आता हा आपण तळलेला कांदा बारीक बाजूला केला आणि तळलेल्या कांद्यामध्ये जे तेल राहिलं होतं ते आपण घेतलं. त्याच्यामध्ये 4-5 चमचे तूप घातलं. आता तुम्हाला चालत असेल तर 2 चमचे तेल तूप वाढवा, हरकत नाही. तळलेला कांदा आपण बाजूला करून ठेवला. आता तेल तूप झालं, त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतला कांदा, तो छान फ्राय करायचा. टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर आपण काढली होती, ती आपण त्याची ग्रेव्ही बनवायची आहे. आणि हे गरम मसाले होते. मी तुम्हाला खलबत्ता ह्याच्यासाठी दाखवला की खलबत्त्यात थोडंसं असं कुटून घ्या, म्हणजे अजून त्याचं चांगलं चव येते. आता मस्त फ्राय झाले आपले गरम मसाले, कांदा. आता तिखट घाला. जास्त काही मसाले नाही. नॉनव्हेजला तुम्हाला मी किती वेळा सांगितलं, नॉनव्हेजला मसाले जास्त घालायचे नाहीत. नॉनव्हेजची एक स्वतःचीच चव असते आणि कोलंबी तर हा अप्रतिम. थोडं तिखट घातलं, त्याला छान फ्राय होऊ द्या. आपला कांदा छान फ्राय होऊ द्या. आता बिर्याणी मसाला घालायचा, कोणत्याही कंपनीचा घाला. बिर्याणी मसाला घातला, त्यालाही मस्त फ्राय करायचं. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा मी ह्याच्यासाठी म्हणते की अहो, जगा मस्तीत. कारण काय, जगायचंच आहे. मग ते मस्तीत जगा. छान छान करून खा, छान छान फिरा, छान. आता त्यासाठी म्हणाल तर थोडेसे पैसे हवेत, त्याची गरज आहे. धणाजिरा पावडर टाकते. ती अगदी बेताचीच टाका, कितीतरी असे मसाले टाकू नका. आता म्हणते काय, आपल्याला जर मस्तीत जगायचं आहे तर थोडेसे गाठीशी पैसे हवेत. तर गाठीशी पैसे हवेत म्हणजे ते आधी आपल्याला ते जमवायला हवेत. आता हे आहे आलं लसूण. आलं लसूण पण मी ताजी बनवते. शक्यतो ताजी बनवा. आता कामाला जाणाऱ्यांना हा प्रॉब्लेम असेल ताजं बनवण्याचं, हरकत नाही, पण शक्यतो करा. कधी सुट्टी बिट्टीच्या दिवशी आलं लसूण करून ठेवायचं. आणि आलं लसणाला कधी जास्त करपवायचं नाही. हलकं हलकं फ्राय करायचं. अगदी गरम तेलात तर अजिबात न्यायचं. आणि आता हे आपलं टोमॅटो वगैरे, कोथिंबीर, पुदिना घ्या असला तर. मी पुदिना नाही घेतला आहे, पुदिना नव्हता. पुदिना घ्या थोडा. पुदिना वरून घालायला पण ठेवा आणि थोडासा आपल्या कोथिंबीरीबरोबर बारीक पण करा. खूप मस्त टेस्ट येते. 1/2 किलो कोलंबी घेतली, तिला मी हळद मीठ लावून ठेवलेलं, तीही आता घालायची. तयारी करून ठेवलीत. थोडंसं पाणी घातलं मसाल्याचं, तयारी करून ठेवलीत आणि मस्त खायच्या आधी तुम्ही अर्धा तास आधी उठलात ना, गरम गरम करून मस्त घ्यायची आणि खायची. आता छान कोलंबी आपण घातली आहे, थोडं पाणी घातलं आहे, थोडं तेल सुटेपर्यंत छान फ्राय करायचं. मसाला आपला छान फ्राय, आपल्या कांद्याचा, टोमॅटोचा कच्चा पण गेला पाहिजे. आणि आपण जे मसाले सगळे घातले तेही छान असे फ्राय झाले पाहिजे.
थोडासा तळलेला कांदा वरून घातलाय, बाकीचा आपण ठेवलाय बाजूला. तुम्हाला वरून घालायचं नसेल तर अगदी सगळा कांदा यात घातला तरी चालेल चुरून. मीठ घातलं आपण. करून बघा, खूप छान होते, मस्त होते. अगदी रस्सा करा, हे करा, ते करा, त्यापेक्षा एकच हा कोलंबी बिर्याणी म्हणा, कोलंबी भात म्हणा, काही म्हणा, केलं खायला पण मस्त आणि करायलाही पटकन. आता थोडी कोथिंबीर घातली आहे वरून. कांदा कोथिंबीर आपण ठेवली आहे. त्यात पुदिना असेल तर पुदिन्याची पानंही तोडून बारीक करून घ्यायची. आता 2 चमचे दही आपण वाटीतच फेटा, नाही फेटलं तर असं घाला आणि असं फेटा, काही हरकत नाही. तयारी असेल तर तुम्ही सकाळी डब्यालाही कोलंबी बिर्याणी घेऊन जाल. वा वा, काय कोलंबी बिर्याणी नेली डब्याला, कमाल वाटेल. पण काही नसतं, जेवण बनवता का सांबाराला बिंबराला मसाले करता तेच आहे, ते वेगळं काही नसतं. आता तांदूळ टाकले आपण मस्त, ते काढून शिजत आले. आता मी तांदळाचं भाताचं काही जास्त सांगत नाही, कारण आपण प्रत्येक वेळेला भात बघितलेलं आहे. त्याच्यातून तांदूळ अगदी 90% शिजवायचा, 10% बाकी ठेवायचा, छान काढायचं त्या पाण्यातून आणि नितळत ठेवायचा. आता आपला मसाला पण छान फ्राय झाला. आता कुकरमध्ये, किंवा तो मसाला आहे ज्या भांड्यात मी आता मसाला केला ना, त्याच्याही वरती नुसते ते तांदूळ सगळं आपला भात घातलात मोकळा झालेला आणि झाकण ठेवलं वरतून कांदा आणि हे, तरी हरकत नाही. नाहीतर हे असं कुकरमध्ये करा, दोन्ही प्रकारे चालेल. काही तुम्हाला ह्या भांड्यातून त्या भांड्यात करायचे नाही. ज्या झालंय ना त्यातच भात घातला असता तरी चालला असता, पण मी हे तुम्हाला थर दाखवते. तसेही लावा, नाहीतर तसंही करा. आता आधी आपण कोलंबीचं थोडंसं टाकलं आहे, जास्त नाही, कारण खाली भात लगेच लागू नये म्हणून. त्याच्यावरती भात घातला. आता आपण त्याच्यावरती मस्त कोलंबीचा रस्सा केलाय तो घालूया. त्याचे 2 भाग करा. वरून कांदा घातला, कोथिंबीर घातली आणि तुम्हाला म्हटलं पुदिना असेल तर तो तोडून छान तोही घाला, मस्त छान त्याची चव येईल. वरून पुन्हा एकदा मी भाताचा थर दिला. पुन्हा राहिलेलं आपलं कोलंबीचं घालूया. छान कांदा घातला, कोथिंबीर घातली, राहिलेलं आपलं कोलंबीचं त्याच्यावरती पुन्हा घातलं. एवढी बिर्याणी 4 माणसांना भरपूर होते. करून बघा. भाताचे प्रकार, कटलेटचे प्रकार माझ्या मुलाला खूप आवडतात, त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कटलेट आणि भाताचे प्रकार भरपूर मिळतील. वरून कांदा घातला, छान. आता मस्त ह्याला झाकण लावायचं आणि अगदी कमी गॅसवरती आपला कुकर बघायचा तापून. शिट्टी लावा नका लावू काही हरकत नाही. शिट्टी काढून कुकर आपला असं बाहेरून बघायचं तापला का. कुकर छान तापला की आतले भात नक्कीच झालेलं असणार. आता आपला एक 7-8 मिनटं ठेवलेलं मी, जास्तही नाही ठेवलं, कारण मी 90% भात शिजवलेला होता तांदूळ. बघा, बिर्याणी तयार आहे आपली. आणि ही अशी काढून घ्या. आता बिर्याणीसोबत काय खाल तुम्ही, तर मस्त बुंदीचा रायता करा. छान दही घ्या, ते छान फेटून घ्या. त्याच्यात थोडे साखर, काळं मीठ घाला. साधं मीठपेक्षा काळं मीठ घाला, त्याने छान अजून चवेल. जसं दहीवड्याला असते ना, तेच तसे.
आहा हा, बघितली आपली बिर्याणी कशी मस्त आहे, बघूनच खाऊशी वाटते आहे आपली मस्त बिर्याणी. आणि त्यासोबत बुंदी रायता. अशी खारी पापड तळून खारी बुंदी असते ती घ्यायची. असं दही फेटून घ्यायचं, त्याच्यामध्ये साखर आणि काळं मीठ घालायचं की आपलं हे, आणि ही अशी बुंदी घ्यायची. जेव्हा खायची असेल तेव्हा दह्यात घालायची, म्हणजे नरम होणार नाही. असं आपलं मस्त बुंदी रायता आणि छान मस्त कोलंबी बिर्याणी, पापड. अजून काय हवंय जेवायला? मस्त ताव मारा. छान. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करून बघा, केल्याशिवाय कळणार नाही कशी वाटली. नक्की करून बघा, कमेंट करा. नमस्कार.